नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जो ट्रान्सजेनिक ॲनिमल असतात त्याचा ॲनिमल रिसर्चमध्ये कसा उपयोग केला जातो ते आपण डिस्कस करणार आहोत. तसंच वेगवेगळे जे कोणकोणते टाईप्स वगैरे आहेत, कोणकोणते जे मेनली यूज केले जाणारे जे काही ट्रान्सजेनिक ॲनिमल आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तसंच त्याचे ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस पण पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहेत. जर तुम्हाला ते नोट्स पाहिजे असेल तर मी त्याची जी टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही नोट्स प्रिफर करू शकतात. तर चला तर माझं सुरुवात करूया. Animalogical research. Transgenic animal play a crucial role in the dissecting and they integrate the mechanism of the immune system. These animals are generally modified to the harbor foreign DNA, typically a gene of interest related to the immune response. आणि हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल असतात ते इम्युनॉलॉजिकल रिसर्चमध्ये त्याचा खूप मोठा उपयोग केला जातो, जेणेकरून जे काही इम्युनो सिस्टीम वगैरे असेल त्याच्यात कसे चेंजेस वगैरे घडून येत आहेत. तसंच त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक फॉरेन DNA हा जेनेटिकली मॉडिफाईड केला जातो आणि तो जो काही जीन असेल तो रिप्लेस करून हा आपला जो काही फॉरेन DNA जो काही जेनेटिकली मॉडिफाईड DNA तो त्याच्यामध्ये टाकला जातो. टाकल्यानंतर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसा इम्युन रिस्पॉन्स जनरेट होतो आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कोणते फंक्शनिंग रन होत आहे ते पूर्णपणे त्याचा स्टडी हा केला जातो. तर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. पहिलं ॲप्लिकेशन आहे अंडरस्टँडिंग द जीन फंक्शन. By introducing a specific gene into an animal genome and observing the result effect on the immune system, a researcher can elucidate the function of that gene. जर आपण एखादा एक स्पेसिफिक जीन तर ॲनिमल जिनोममध्ये जर आपण इन्सर्ट केला तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही रिझल्ट असतील किंवा जे काही इफेक्ट आहे इम्युनो सिस्टीमवरती ते पूर्णपणे जाणून घेण्यासाठी मदत होते. आणि तसंच त्या जीनचं फंक्शन काय आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करता येतो. फॉर इन्स्टन्स, ट्रान्सजेनिक माईस एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर सायटोकाईन कॅन रिव्हील इट्स रोल इन इम्युनो सेल ॲक्टिव्हेशन अँड इन्फ्लॅमेशन. तर आपल्याला माहिती आहे की जे सायटोकाईन असतात ते इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशनमध्ये मदत करत असतात इम्युनो सेलला. तर ट्रान्सजेनिक माईस हे अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल घडून आणला जातो जेणेकरून एक पर्टिक्युलर सायटोकाईन कसा एक्सप्रेस होतो आहे तसंच त्याचं फंक्शनिंग वगैरे तो कसा रोल प्ले करतो आहे इम्युनो सिस्टीममध्ये, जे की ॲक्टिवेशन आणि जे इन्फ्लॅमेशन आहे इम्युनो सेलचं तर ते पूर्णपणे कसं होते ते पूर्णपणे त्याचा आपण स्टडी करू शकतो. मॉडेलिंग द ह्युमन डिसीज. मेनी ह्युमन डिसीज हॅव ॲन इम्युनॉलॉजिकल कॉम्पोनंट. The transgenic animal can be engineered to express a mutant gene associated with the immune disorder, allowing research to study the disease progression and development potential therapies. तर जे काही ट्रान्सजेनिक ॲनिमल असतात त्याच्यामध्ये जीन काय असतात ते म्युटेट केले जातात जेनेटिकली इंजिनियर थ्रू, आणि त्याच्यासोबत जे काही इम्युनो डिसऑर्डर वगैरे असतील, जे काही ह्युमन डिसीज असतील त्यासोबत ते असोसिएटेड केले जातात, जेणेकरून जे काही रिसर्चर वगैरे असेल त्या डिसीजचं कसं प्रोग्रेशन होतं म्हणजे त्याच्या डेज म्हणजे तो कसा तो पूर्णपणे तो बॉडीमध्ये पसरतो आहे, त्याच्यामुळे काय इफेक्ट घडून आत आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही थेरपीज वगैरे असतील किंवा वॅक्सिन आपण कसे प्रोड्यूस करू शकतो, वेगवेगळे टेस्टिंग हे करू शकतो. For example, mice expressing a human gene mutation linked to the autoimmune arthritis can mimic the disease and aid to the treatment of a discovery. तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, जो काही माईस आहे त्याला काय केलं जातं, जे काही ह्युमन जीनसारखं त्याच्यामध्ये म्युटेशन घडून आणलं जातं. आणि जर आपण हे माईस जर पाहिलं तर ते ह्युमनच्या जे काही जसे जीन्स वगैरे असतील किंवा त्याची ते बॉडी असेल त्याच्यानुसार त्याची बॉडी असते. तर मेनली माईस हा जो आहे ॲज अ ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून जास्त प्रमाणात वापरला जातो. तर त्याच्यामध्ये ह्युमन जीन म्युटेशन घडून आणलं जातात, जसं की ऑटोइम्युन डिसीजमध्ये जो काही आर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये कसं म्युटेशन घडून येत आहे तसंच त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा म्युटेशन घडून आणलं जातं जेनेटिकली इंजिनिअरिंग थ्रू. आणि नंतर त्याच्यामध्ये डिसीज कॉज झाल्यानंतर तो हा जो आर्थरायटिस डिसीज कॉज झाल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळी जे काही ट्रीटमेंट डिस्कवरी वगैरे असेल, ट्रीटमेंट कशी केली जाते, वेगवेगळे ड्रग्सचा वापर केला जातो किंवा वेगवेगळे जीन हे अजून म्युटेट करून त्यात टाकले जातात, जेणेकरून जो काही ऑटोइम्युन डिसीज कॉज करायचे काही सेल असतील त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी वेगवेगळे जे काही रिसर्च वगैरे केला जातो. त्याच्यानंतर वॅक्सिन डेव्हलपमेंट. द ट्रान्सजेनिक ॲनिमल कॅन बी टॉलरंट द एक्सप्रेस द स्पेसिफिक अँटीजन
फॉरेन मॉलिक्यूल दॅट ट्रिगर दी इम्युनो रिस्पॉन्स ऑन देअर सेल. जे काही ट्रान्सजेनिक ॲनिमल असतात ते टॉलरेट असतात, एक्सप्रेस असतात, जेणेकरून जे काही स्पेसिफिक अँटीजन असेल त्याला एक्सप्रेस करू शकेल. तसंच आपण जर पाहिलं, हे जे काही स्पेसिफिक अँटीजन असतात ते फॉरेन मॉलिक्युलर्स, जेणेकरून ते इम्युनो रिस्पॉन्सला ट्रिगर करतात सेल्समध्ये. दे अलाउ टू रिसर्चर टू टेस्ट द इफिशियन्सी अँड सेफ्टी ऑफ द पोटेन्शियल वॅक्सिन इन कंट्रोल द एन्व्हायरमेंट बिफोर द ह्युमन ट्रायल. आणि जे काही रिसर्चर वगैरे असतात ते जर त्यांनी एखादी ड्रग डेव्हलपमेंट केला असेल किंवा एखादी वॅक्सिन डेव्हलपमेंट केली असेल, ती आपण डायरेक्टली ह्युमन्सवरती त्याची डायरेक्ट ट्रायल घेऊ नाही शकत. तर मग त्याचं जे काही पोटेन्शियल असेल किंवा त्याची इफिशियन्सी असेल किंवा सेफ्टी असेल ते पूर्णपणे इन डिटेल स्टडी करण्यासाठी आधी ती जे काही ॲनिमल्स असतील ट्रान्सजेनिक ॲनिमल त्याच्यावरती आधी ते अप्लाय केलं जातं. अप्लाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह दिसले तर ती जे काही वॅक्सिन असतील किंवा जे काही ड्रग असेल ते पूर्णपणे जे काही त्या डिसीजला किंवा त्या ट्रीटमेंटला जर क्युअर करत असतील तर नंतरच मग ते ह्युमन ट्रायल्सवरती केलं जातं. ते झालं त्याचे ॲप्लिकेशन. आता वेगवेगळे जे काही टाईप्स असतात त्याच्यामध्ये 2 टाईप्स मेनली वापरले जातात. ट्रान्सजेनिक माऊस हा मोस्टली कॉमनली ट्रान्सजेनिक ॲनिमल आहे. त्याचं जे काही लाईफ स्पॅन असेल ती खूप छोटी आहे आणि तसं त्याचं ब्रीडिंग वगैरे ते खूप इझी आहे. त्याच्यामुळे आणि त्याची इम्युन सिस्टीम आहे ती वेल कॅरेक्टराईज आहे. त्याच्यामुळे ट्रान्सजेनिक माईस हा जास्त प्रमाणामध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून वापरला जातो. दुसरा आहे ट्रान्सजेनिक झेब्राफिश. द झेब्राफिश एम्ब्रियो डेव्हलप रॅपिडली अँड ट्रान्सपरंटली अनेबल द रिसर्च टू ऑब्झर्व द इम्युनोसेल बिहेवियर इन रिअल टाईम. आणि जे झेब्राफिशचा जो काही एम्ब्रियो असतो तो डेव्हलपमेंटमध्ये रॅपिडली डेव्हलपमेंट होतो आणि तसंच तो ट्रान्सपरंट असल्यामुळे जे काही रिसर्चर वगैरे असतील त्याला जे काही जे इम्युनोसेल असतील त्याचं बिहेवियर कसं आहे ते रिअल टाईममध्ये पूर्णपणे ऑब्झर्व करण्यासाठी मदत होते. आणि जे काही इम्युनो सिस्टीम म्हणजे जे काही डेव्हलपमेंट वगैरे होत असेल त्याच्यामध्ये स्टडी करण्यासाठी ॲज अ आयडियल म्हणून जे काही ट्रान्सजेनिक झेब्राफिशचा एम्ब्रियो वापरला जातो. तर आता त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. जेनेटिक स्पेसिफिसिटी. द इंट्रोडक्शन ऑफ अ सिंगल जीन अलाउड फॉर टार्गेटेड मॅनिप्युलेशन ऑफ द इम्युनो सिस्टीम मिनिमायझिंग द कॉन्फाउंडिंग फॅक्टर. तर एक सिंगल जीनचं आपण टार्गेट मॅनिप्युलेशन करून इम्युनो सिस्टीममध्ये आपण त्याची जेनेटिक स्पेसिफिसिटी आपण पूर्णपणे जो काय हा फॅक्टर आहे तो आपण त्याच्यामुळे डिटेक्ट करू शकतो किंवा त्याचं पूर्णपणे स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर फिजिकल रिलेव्हन्स जर आपण पाहिलं तर जे काही ॲनिमल जे काही इम्युनो सिस्टीममध्ये जे काही डेव्हलपमेंट वगैरे करत असतात तर मग त्याच्यामुळे जे काही सेल कल्चर वगैरे असेल किंवा जे काही पूर्णपणे त्याचं डेव्हलपमेंट कसं होतं आहे, इम्युन सिस्टीममध्ये चेंजेस कसे घडून येतात ते सगळं आपण डिटेल स्टडी करू शकू. तसंच डिसीज मॉडेलिंग म्हणून सुद्धा वापरला जातं, जेणेकरून जे काही एखादा पॅथोजन आला असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल तर तेच जेनेटिकली इंजिनिअर थ्रू त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा ते म्युटेशनद्वारे केलं जातं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे जे काही ॲज अ डिसीज मॉडेलिंग म्हणून म्हणजे त्या डिसीजचं पूर्णपणे लाईफस्पॅन वगैरे कसं आहे, तो कसा स्प्रेड होतो आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे कोणकोणते इफेक्ट होत आहे बॉडीवरती ते पूर्णपणे स्टडी केला जातो. तर हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर त्याचे आता जसे ॲडव्हान्टेजेस त्याचे भरपूर चॅलेंजेस पण आहेत. त्याचे 2 मेन चॅलेंजेस कोणते? ऑफ टार्गेट इफेक्ट. त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे जे काही बायोलॉजिकल प्रोसेस असतात त्या सेलमधल्या किंवा त्या माईसच्या त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट होऊ शकतो किंवा त्याच्या इम्युनो रिस्पॉन्सवरती सुद्धा इम्युनो सिस्टीममुळे डॅमेज होण्याचे चान्सेस पण त्याच्या काही माईस असेल किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल असेल त्याच्यावरती होऊ शकतो. आणि हे जी मेन जी गोष्ट आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल याच्यासाठी जे काही ॲनिमल वेलफेअर आहे त्याचं इथिकल जे काही पूर्णपणे डॉक्युमेंट वगैरे हे लागतात, जेणेकरून त्याचं जे काही ट्रान्सजेनिक ॲनिमलच्यावरच आपण जर टेस्टिंग करायची असेल तर आधी ॲनिमल वेलफेअरचा पूर्णपणे परवानगी पाहिजे, तरच मग आपण त्याच्यावरती टेस्टिंगही करू शकतो. तर हे झाले पूर्णपणे त्याचे चॅलेंजेस वगैरे काय ते आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.